एवढी मोठी बेरोजगारीची समस्या कमी करण्याचा थेट प्रयत्न माझा आहे। यापूर्वीची नागोठणा ग्रामपंचायतचे इलेक्शन झालं, मला 17 पैकी 16 सीटा मिळाल्या। माझ्या शब्दावरती लोकांनी विश्वास ठेवून 17 पैकी 16 सीटा दिल्या। पूर्वी मी शिवसेनेतनं ही निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जी ताकद माझ्याकडे होती, जनतेची शक्ती माझ्याकडे जी होती, त्यामुळे विजय मला मिळाला, मोठा विजय मिळाला। तेव्हा सगळी जी ही यंत्रणा आहे, ही यंत्रणा स्वतःच्या मर्जीने काम करते आणि त्यामुळे ठेकेदार आणि ही प्रशासकीय मंडळी यांचं साठेलुट करून कामं होत आहेत, पैसे खर्च होत आहेत, पण ज्या पद्धतीने ती कामं व्हायला पाहिजेत, त्याचे डिझायनिंग व्हायला पाहिजे, तिथे अंकुश नसल्यामुळे सर्व चुकीच्या दिशेला 3 वर्षाचा निधी गेलेला आहे असं माझं मत आहे। उद्धव साहेब देखील आपल्याला त्या ठिकाणी नावाने आणि आपण जेव्हा जाल त्यावेळेस आपला पहिला कॉल, आपण एक रायगड जिल्ह्यात असे शिवसैनिक असाल, शिवसेनेचे नेते असाल, की आपला कॉल हा पहिल्या रिंगला त्या ठिकाणी उचलला जायचा। काय अशी प्रसंग आला, काय वेळ आली की आपल्याला राष्ट्रवादीची? नाही, कुठलाही असा माझ्यावरती प्रसंग आला नाही, कुठली माझी अशी अडचण तयार झाली नाही की ज्याच्यामुळे मी पक्ष बदलावा। हा बदलण्याचा जो निर्णय आहे तो फक्त विकास आणि जनतेचं जे माझ्यावरती प्रेम आहे त्याला न्याय देण्याची कुठली संधी मला इथे दिसत नव्हती, राहिली नव्हती। रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे। प्रचार आणि प्रसार देखील शिगेला या ठिकाणी पोहोचलेला आहे। गाव खेड्यापाड्यामध्ये, शहरी भागामध्ये रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत कार्यकर्ते एकमेकांच्या घरोघरी जाऊन पदाधिकारी आणि नेते हे देखील या ठिकाणी रात्रभर जागून आपल्या मतं जी आहेत, मतदानाची जी काही मांडणी आहे त्याची गणितं ते त्या ठिकाणी मांडत आहेत आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला मिळाले पाहिजे असं संपूर्णतः त्या ठिकाणी राजकारणाची समीकरणं जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, हे एकमेकांच्या विरोधामध्ये टक्कर देत आहेत, तर महायुती आणि महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष हे संमिश्ररित्या एकमेकांच्या विरोधामध्ये देखील उभे ठाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत नागोठणे जिल्हा परिषद गटामधून जे उमेदवारी लढवत आहेत ते किशोर जैन सर आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय। सर, काय सांगाल? जिल्हा परिषदेचा गट आहे, नागोठणे विभाग आहे आणि या विभागामध्ये अनेक वर्ष आपण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शासकीय कामकाजामध्ये आपण सक्रिय आहात। काय नेमकं विकासाचं विजन आहे? जिल्हा परिषदेचं हे रणांगण आहे आणि विरोधामध्ये देखील या ठिकाणी अनेक जण ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत। काय सांगाल? विकासाचं विजन असल्यामुळेच मी लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या समोर जातोय। मला पूर्ण माहिती आहे की लोकशाही प्रक्रिया इतकी सुंदर आहे, चांगली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी बनवलेली आहे ही घटना, त्याच्यामुळे पूर्ण भारतभर राज्य सरकारपर्यंत आणि जिल्ह्याच्या सगळ्या विषयापर्यंत एक जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून मी पोहोचू शकतो हे मला माहिती आहे। आणि म्हणून जिल्हा परिषद निवडणूक ही साधी निवडणूक किंवा तिकडे निवडून आलेला माणूस एक लिमिट पुरता आहे असं मी मानत नाही। ज्याला विजन असतील तो या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा विकासाची गंगा, विकासाचे विजन हे पूर्ण करू शकतो। आणि म्हणूनच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत भारतीय जनता पक्ष आहे, देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा सोबत आहे। आणि म्हणून ह्या एका विषयाच्या निर्णयामुळे मी दिल्लीपासून विकासाची गंगा नागोठण्यापर्यंत आणू शकतो। म्हणून ही जिल्हा परिषदची निवडणूक महत्त्वपूर्ण आहे आणि माझ्या ह्या विजनला साथ देण्यासाठी सर्व पक्षाची लोक माझ्या बरोबर आहेत। सर्व या भागातील माझ्याकडनं सुशिक्षित झालेले, शिक्षित झालेल्यांना सगळ्यांना माझ्याबद्दल पूर्ण विजन माहिती असल्यामुळे त्यांचा पाठिंबा मला आहे। आणि जिल्हा परिषद, मला कोण सांगतं की अहो किशोर जैन तुम्ही एवढं मोठी कामं करता जी जिल्हा परिषदमध्ये नाही आहे, पण ती मला माहिती आहे की जिल्हा परिषद ही मला एक मिळालेली संधी आहे। पुढे काही संध्या मिळतील त्या मिळतील, पण ह्या संधीमध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये जाऊन मी विकास आणू शकलो। मागील 5 वर्षात मी ते करून दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये सत्ता आता माझ्याकडे पंचायत समितीची पण राहील, सत्ता माझ्याकडे रायगड जिल्हा परिषदची पण राहील
कारण युती राहणार आहे. या युतीच्या माध्यमातून आदरणीय तटकरे साहेब कायम सत्तेत कसं राहायचं याचं गणित त्यांच्याकडे पूर्ण आहे. अनेक वर्षापासून ते आहेत. मी बघतोय अनेक वर्षापासून ते कधी सत्तेच्या बाहेर राहण्याचं काम झालं नाही. ते सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि सत्तेमध्ये राहून त्या मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं चांगलं वर्चस्व आहे. आमची आदिती ताई तिथे मंत्री आहे. महिलांसाठीचे विषय पण ताईच्या मध्यस्थीने होऊ शकतात. माझ्या मतामध्ये जे शिवसेनेचं धोरण होतं त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये मी शिवस्मारक करण्याचा प्रयत्न केला. त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही पाहाल तर नागोठण्याच्या चौकामध्ये जे शिवस्मारक झालेलं आहे अतिशय चांगलं सुंदर असं झालेलं आहे. आताच परवा वरवटण्यामध्ये मी एका शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं. प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवस्मारक असावं. जनतेला त्याची प्रेरणा असते, तरुणांना प्रेरणा असते, महिलांना प्रेरणा असते. त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि 50% सर्व गावं मी स्मारकाने झालेली आहेत. आणि बेरोजगारीचा विषय असो या सगळ्या विषयामध्ये मी व्यवस्था दिलेली आहे. ऑलरेडी माझ्याकडे तरुण मुलं शिक्षण घेत आहेत, बेरोजगारीतून पुढे जात आहेत. एज्युकेशन हे महत्वाचा भाग मी ओळखलेला आहे. मी मागील 5 वर्षाच्या पूर्वी 2-3 वर्ष मी कुठल्याही राजकारणात राहिलो नाही. माझं लक्ष एकच होतं की ही शैक्षणिक संकुल आपल्या रायगड जिल्ह्यासाठी उभं करायचं आणि त्याच्यातनं आपल्याला ही व्यवस्था द्यायची मुलांना. इथूनच डॉक्टर तयार झाले पाहिजे, इथूनच इंजिनियर्स तयार झाले पाहिजेत. आणि ते आज डॉक्टर्स इंजिनियर्स जी होत आहेत तयार ती सगळी आपली या भागातली आगरी कोळी सगळे बांधव, या मुस्लिम असतील, हे सगळे बांधव या ठिकाणी शिकतायत आणि त्यांची बेरोजगारी 500-600 लोक तयार होत आहेत. एवढी मोठी बेरोजगारीची समस्या कमी करण्याचा थेट प्रयत्न माझा आहे. आणि ते आता सत्तेमध्ये मी गेल्यामुळे ते व्हिजन माझं 500चं 5,000 वर नेईल. हा विषय नुसता माझ्या जिल्हा परिषद पुरता राहणार नाही. आता सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातनं माझ्याकडे शिकायला मुलं येतात. माझी एक पतसंस्था मी बनवलेली आहे. याचं कारण एवढंच आहे की त्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब गरजू कुटुंब मी उभी केलेली आहेत. साधी भाजी विकणारी भाजी विक्रेती आहे, ती माझ्याकडनं व्यवस्था ती फायनान्शियली सहजपणे मिळणारी व्यवस्था घेऊन त्याने मुलाचं शिक्षण घेतलेलं आहे. त्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी माझ्या कॉलेजमध्ये सहजपणे ऍडमिशन मिळालेलं आहे. ऍडमिशन मिळाल्यानंतर त्यांचं कुटुंब, त्यांचं घर बांधणं वगैरे सगळ्यासाठी जी रोजंदारीची इन्कम असते ती सहजपणे माझ्याकडे भरू शकतात. आणि असे अनेक कुटुंब मी या ठिकाणी उभे केल्यामुळे या पूर्वीची नागोठणा ग्रामपंचायतचे इलेक्शन झालं, मला 17 पैकी 16 सीटा मिळाल्या. माझ्या शब्दावरती लोकांनी विश्वास ठेवून 17 पैकी 16 सीटा दिलेल्या आहेत. आता 2-3 महत्वाचे प्रश्न राहिलेले आहेत नागोठण्याचे. त्याची घोषणा आम्ही निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तटकरे साहेब आणि आम्ही सोबत बसून करणार होतो. तो अतिशय महत्वाचा विषय होता फिल्टर पाण्याचा. फिल्टर पाण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. पूर्ण होऊन फिल्टर पाणी सोडण्याची आम्ही तयारीत होतो. पण असं लक्षात आलं की फिल्टर पाणी सोडलं तर MIDCचं रॉ वॉटर बंद करावं लागेल आणि फिल्टर पाणी चालू केलं तर महिन्याला 1.5-2 लाख रुपये बिल येईल. आणि म्हणून सोलर सिस्टम एक 60-70 लाखाची त्याला लावायची आहे. त्याचा निधी तटकरे साहेबांनी मला शब्द दिलेला आहे. 2 किलोमीटरची जी पाण्याची रॉ वॉटरची लाईन आहे ही वरवटण्याच्या पलीकडून बाहेरूनच आपण करावी असं त्यांना विनंती मी केली होती. इस्टिमेट झाले त्याप्रमाणे 60-70 लाख रुपये त्यालाही लागतात, तेही देत आहेत. आणि या 2 गोष्टी झाल्यानंतर रॉ वॉटर पण नागोठण्यामध्ये पूर्ण वेळ असेल आणि लागणारं फिल्टर पाणी जेवढं लागेल तेवढं क्षमतेचं फिल्टर पाण्याचं सगळं नियोजन झालेलं आहे. शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात फिल्टर पाणी पण जाईल आणि रॉ वॉटर पण जाईल. ते येणाऱ्या पावसाच्या आतच पूर्ण होऊन लोकांकडे जाईल. सर, महापुराची समस्या जी आहे, आता फिल्टर पाण्याचा प्रश्न मी आपल्याला विचारणारच होतो, पण त्याच्या आधीच तुम्ही त्या फिल्टर पाण्याची गणितं कशी आहेत, समीकरणं कशी आहेत ती मांडलेली आहेत. लवकरच शुद्ध पाणी नागोठणेकरांना मिळेल. अनेक वर्षापासून त्याची प्रतीक्षा आहे त्या पाण्याची. अनेक रोगराई असेल, आजारपण असेल, या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी फिल्टर पाणी लवकरच चालू होईल ही संकल्पना आपली विकासाच्या याच्यामध्ये मुद्द्यांमध्ये आलेलीच आहे. महापूर मोठ्या प्रमाणावर जीवघेणा ठरतो आणि अनेकदा आपण बघतो की पहिल्या पावसातही त्या ठिकाणी एसटी स्टँड देखील बुडून जाते. एसटी स्टँड देखील नवीन होतंय. अशा पद्धतीची सगळी रचना जी आहे, कार्यपद्धती आहे ती सरकारच्या माध्यमातून होते. काय सांगा? नागोठण्यासाठी एसटी स्टँडचा विषय आहे. अनेक वर्षापासून त्रासदायक असा हा पुराच्या पाण्याचा विषय आहे. आणि म्हणून मी
माझ्या या प्रवेशाच्या वेळेला शब्द घेतलेला आहे की नागोठण्याच्या अंबा नदीमध्ये जो वारंवार पाणी येतो गावामध्ये, तर महाड आणि चिपळूणच्या धर्तीवरती तिथं खोलीकरण होऊन, पिचिंग होऊन नदीचा जो पात्र आहे तो मोठा करून, जसं महाडला केलंय, चिपळूणला केलंय, तिथे जेव्हा महापूर आले तात्काळ निर्णय घेऊन ते करण्यात आले. पण आपल्याकडे नागोठण्यासाठी कोणी विजन असणारा माणूस जो आवश्यक होता त्यांनी या गोष्टी न केल्यामुळे त्या गोष्टी राहिल्या. पण आता सत्तेचं माध्यम आपल्याकडे दिल्लीपासून अगदी मुंबई मंत्रालयापासून असल्यामुळे, आणि हे खातं जे आहे हे आमच्याकडेच आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, पुनर्वसन आणि मदतीचा. तर त्या माध्यमातून मोठा निधी जो लागणार आहे तो मंजूर करून तटकरे साहेबांच्या सोबत, रविशेठ पाटील यांच्या सोबत, धैर्यशील दादा यांच्या सोबत राहून तो 100% मंजूर होईल. आणि कमीत कमी एवढं तरी मी आश्वासन देईल का साधा पूर जो असतो, हा साधा पूर हा या ठिकाणी नागोठण्यामध्ये येणार नाही. म्हणजे दरवेळेला कोळी बांधवांना शिफ्ट करायला लागतं, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था द्यायला लागते, तेवढं करून भागतंय असं नाही आहे. त्याच्या मुळात आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून मी त्या विषयाची पण जबाबदारी घेतलेली आहे आणि ते काम मी लवकरच या आचारसंहितेनंतर सुरू करणार आहे. जवळजवळ नागोठण्याचं PSC हायवेला आहे, हायवेच्या प्रमुख ठिकाणी आहे. 17 नंबरच्या हायवेला ते PSC सेंटर आहे. मी जिल्हा परिषदच्या सदस्य झाल्यानंतर तिथे जवळजवळ 20 ते 30 लाखाचं कंपाऊंडचं काम केलं, आतमध्ये 20-30 लाखाची दुरुस्ती केली. पण मी अजून त्यात समाधानी नाही. आणि म्हणून राज्य शासनाच्या योजनेमध्ये ते अत्याधुनिक PSC व्हावं म्हणून प्रस्ताव गेलेला आहे. साधारणतः 8 ते 9 कोटीचं इस्टिमेट मंजूर होऊन जवळजवळ मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि तेही काम लवकरच या आचारसंहितेनंतर सुरू होईल. ST स्टँडचा पण विषय आहे, त्याच्या सुद्धा भूमिपूजन झालेलं आहे. ST स्टँडचं डिझायनिंग जे आहे ते मी स्वतः मुंबईला त्या ST डिपार्टमेंटमध्ये पाठपुरावा करून करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर प्रशासन आल्यानंतर ते डिझाईन माझ्या पद्धतीने पाहिजे तसं झालेलं नाहीये. पण ते सुद्धा दुरुस्त करून घ्यावे लागेल, तरच तो ST स्टँड खऱ्या अर्थाने होईल. आपण भूमिपूजन घाईघाईने इलेक्शन आहे म्हणून जनतेला दाखवण्यासाठी केलं, पण त्यात ते होणार नाहीये. बरोबर, नवीन आराखडा व्यवस्थित तयार करून घ्यायला लागेल, नाहीतर हे पैसे सगळे पाण्यात जातील पुराच्या. आणि म्हणून त्याच दृष्टीने मी पावलं टाकणार आहे. ते डिझाईन मी बघितलेलं आहे, त्यात चेंजेस जे करायचे ते मी सुचवलेलं आहे. पण मंत्रालयात ह्यानंतर मिटिंग लावून ती गोष्ट एकदम मार्गी लावण्याचं काम मी करणार आहे. तर लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाचा आपल्याला गाढा अभ्यास आहे, अनुभव आहे, जनतेची आपल्याला नाळ त्या ठिकाणी ओळखता येते. काय सांगाल, आज ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये जे काही पक्ष आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून जी विकास कामं होत आहेत, आणि अशातच विकास कामं जरी होत असली तरी प्रशासन 4 वर्ष असल्यामुळं अनेक स्वायत्त संस्थांमध्ये विकासाची गणितं जी आहेत ती कोलमडलेली आहेत. काय सांगाल, रायगड जिल्ह्याला महत्वाचं म्हणजे पालकमंत्री देखील नाही आहे, आणि पालकमंत्री नसल्यामुळं कशा पद्धतीनं विकास रखडतोय की विकासाला गती येते, कसं बघता याच्याकडे तुम्ही? प्रशासकीय कारभार आणि सत्तेच्या माध्यमातून होणारा कारभार, जे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत, आपण त्या ठिकाणी सर्वजण निवडून आलेले उमेदवार त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद जर म्हटलं तर ही मिनी मंत्रालय म्हणून कोट्यावधीचा निधी गावगाड्याच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी वापरला जातो. काय कसं बघता याच्याकडं, प्रशासन कसं कारभार बघा, चालवतं? लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडून देण्याची पद्धत आहे आणि ह्या लोकप्रतिनिधीचा अंकुश या सगळ्या विषयावरती असतो. पण गेली 3 वर्ष प्रशासक आहे, सगळ्या ठिकाणी मुदती संपलेल्या आहेत, ग्रामपंचायतीच्या अनेक मुदती संपलेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या संपलेल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय राजवट असल्यामुळे सगळी जी ही यंत्रणा आहे, ही यंत्रणा स्वतःच्या मर्जीने काम करते. आणि त्यामुळे ठेकेदार आणि ही प्रशासकीय मंडळी यांचं साठेलोट करून कामं होत आहेत, पैसे खर्च होत आहेत. पण ज्या पद्धतीने ती कामं व्हायला पाहिजेत, त्याचे डिझायनिंग व्हायला पाहिजे, तिथे अंकुश नसल्यामुळे सर्व चुकीच्या दिशेला 3 वर्षाचा निधी गेलेला आहे असं माझं मत आहे. कारण माझ्या भागामध्ये सुद्धा मी काही ज्या गोष्टी बघितल्यात त्या अशाच पद्धतीने झालेल्या आहेत. या रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक केंद्राच्या, राज्याच्या योजना या जनतेपर्यंत पोहोचवू शकतो. आणि म्हणून पुन्हा एकदा रायगड जिल्हा परिषदमध्ये मला तटकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. तटकरे साहेबांनी उमेदवारी दिल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये युती झालेली आहे. युतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आहे. नागोठणा जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा माझ्यासोबत भारतीय जनता पक्ष आहे. माझ्याकडे 2 गण आहेत, त्याच्यामध्ये एक पंचायत समितीची सीट
भारतीय जनता पक्षाची आहे, एक राष्ट्रवादी आणि मी स्वतः राष्ट्रवादी अशी ही निवडणूक होणार आहे. पूर्वी मी शिवसेनेतनं ही निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जी ताकद माझ्याकडे होती, जनतेची शक्ती माझ्याकडे जी होती, त्यामुळे विजय मला मिळाला, मोठा विजय मिळाला तेव्हा. परंतु आता तर माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाची नेते आदरणीय धैर्यशीलजी पाटील, खासदार धैर्यशीलजी पाटील, या मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील, या तालुक्यातील राष्ट्रवादीची बहुसंख्य मतं, त्याचबरोबर कालच परवा शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे सगळ्या बाजूनी मताधिक्य हे वन साइड झालेलं आहे. मला सांगा की नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये मागील अनेक वर्ष आपल्या हातात सत्ता केंद्र होती आणि त्याबरोबरच किमान 17 वर्ष आपण नागोठणेच्या ग्रामपंचायतीवर आपण त्या ठिकाणी राज्य प्रस्थापित आपलं असताना नागोठणे विभागासाठी, नागोठणेच्या जनतेसाठी आपण केलेली ठळक अशी काही कामं आहेत का? कशा पद्धतीनं नागोठण्याच्या जनतेला आपण न्याय दिला या कालावधीमध्ये? मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर मला डीपीडीसी मध्ये बिनविरोध निवडून दिला. डीपीडीसी हे एक मोठं जिल्ह्याचं फायनान्स अरेंजमेंटचं माध्यम आहे आणि त्या माध्यमातून 200-250 कोटीचा बजेट असतो. त्या बजेटच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये बऱ्याच गोष्टी करण्याची संधी मला मिळाली आणि डीपीडीसीच्या सोबत ग्रामपंचायत, त्याचबरोबर तिथे मेंबर असल्यानंतर राज्यामध्ये माझा जो पाठपुरावा आहे, तो पाठपुरावा छोटी मोठी जी आपण कामं म्हणतो ती तर केलीच, पण ठळक म्हणजे अंगणवाडी असो, तुमचे समाज मंदिर असो, स्मशानभूमीचे शेड असो, रस्ते दुरुस्ती असो, तसं बघायला गेलं तर एका जिल्हा परिषद विरोधी पक्षाच्या सदस्याला कोणालाही 8 लाख, 10 लाख, 15 लाखापेक्षा निधी ह्या जिल्हा परिषदच्या बजेटमधून मिळत नाही. ते पण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक पद्धत आहे चांगली विरोधी पक्षाला सांभाळण्याची, म्हणून तो मिळतो. इतर ठिकाणी ते पण नसतं. आता 12-13 लाखाच्या फंडामध्ये तुम्ही जिल्हा परिषदच्या मतदारसंघात काय काम करणार? मला पहिला जो फंड मिळाला 8,25,000चा, कुंभारळीमध्ये मी समाज मंदिर बांधून दिला. समाजाच्या त्या कुंभाळीतल्या सगळ्या प्रमुखांनी मला विनंती केली आणि एक चांगलं समाज मंदिर त्या ठिकाणी आज उभं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे झोपडीमध्ये, रूममध्ये, खोल्यामध्ये अंगणवाड्या चालू होत्या, त्या अंगणवाड्या सगळ्या ठिकाणी मी कुठेच असं माझ्या जिल्हा परिषद मतदारमध्ये ठेवलं नाही की अंगणवाड्या बाहेर रूममध्ये आहेत किंवा खोल्यांमध्ये आहेत. सगळ्या अंगणवाड्या अद्ययावत करण्यात आल्या. अख्ख्या या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये 40 पाण्याच्या योजना मी मंजूर केल्या. जिथे जिथे पाण्याची योजना लागू होत होती, नियमात बसत होती, ती माझ्या प्रशासकीय ज्ञानामुळे, प्रशासकीय माहितीमुळे, राज्य सरकारच्या त्या यंत्रणेतून मी सगळे प्रस्ताव तयार करून गेले. प्रस्तावाचा पाठपुरावा केला आणि 40 योजना जवळजवळ या मतदारसंघामध्ये मंजूर झाल्या. प्रत्येक गावातली योजना मंजूर झाली आणि त्याच्यामुळे एवढं मोठं काम हे सर्व ठिकाणी कधी झालं नाही. जिल्हा परिषद मेंबरला तेवढं जमलंही नाही, पण मी ते शक्य करून दाखवलं. त्याचबरोबर जनरल जे आदिवासी वाड्यांवरचे रस्ते आहेत, आदिवासी वाड्यांवरती त्यांचा लाईटचा विषय आहे, समाज मंदिरचा विषय आहे, याच्यामध्ये पण खूप काम केलेलं आहे. याच्यासाठी काम करण्याची इच्छाशक्ती माझी असल्यामुळे जवळजवळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 50 कोटीची कामं मी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आणलेली आहेत. जे हेड राज्य शासनाचे आहेत, जे कधी आपल्या लोकांना माहिती नव्हतं, उदाहरणार्थ पर्यटनाचे पैसे, तीर्थक्षेत्र विकासाचे पैसे, हे सगळे असे मी जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपये या मतदारसंघात आणले. यात आता सगळी कामं ती अक्कादेवीचं मंदिर अतिशय महत्वाचा विषय त्यात आहे, जिथे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. 78 लाख रुपये आणले. 48 लाख रुपये भवानी मातेच्या मंदिरासाठी निधीसाठी आणले, तेही मोठं श्रद्धास्थान आहे. आपल्या जोगेश्वरी मातेला 1 कोटी रुपये आणले. कान्होजी आंग्रेचं स्मारक, त्यांचे पाय नागोठण्याला लागलेले आहेत म्हणून त्यासाठी मी 1 कोटी आणले, त्याचंही काम सुरू आहे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे
वाकण नाक्यावरून अष्टविनायक पाली म्हणजे बळाळेश्वराचं मंदिर आहे, तिथे अनेक भाविक जात असतात, पण कुठेही त्यांना बसण्याची, चेंजिंगची किंवा त्यांनी आणलेलं जेवण खाण्याची अशी महत्त्वपूर्ण अशी किंवा मुलांसाठी शौचालयाची अशी कुठली व्यवस्था नव्हती. आणि म्हणून 1 कोटी रुपये मी त्याच हेडमध्ये मंजूर करून पाली वाकण रोडला तेही काम पूर्णत्वास आता आलेलं आहे. अशी महत्त्वपूर्ण कामं सगळी जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून संधी मिळाल्यानंतर मी केली आणि म्हणूनच मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या लोकांनी स्वीकारलं. या भागातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला स्वीकारलं आणि तटकरे साहेबांनी मला स्वीकारून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश घेतला, माझा सन्मान केला. राज्याचे आणि देशाचे कर्तृत्ववान असे नेते म्हणून ज्या अजितदादांची ओळख आहे, तुम्ही आताच म्हणालात, आणि खास आपल्या पक्षप्रवेशासाठी दादांनी हजेरी लावली होती. अत्यंत व्यस्त दिनचर्या असते. दादा ज्या पद्धतीनं तडफीनं काम करतात, महाराष्ट्रामध्ये करायचे, ज्या पद्धतीनं नागोठण्यामध्ये आले, आणि त्याने विशेष म्हणजे आपल्याला गौरवण्यासाठी अनेक कौतुकगार त्यांनी काढले. अनेक शब्दांमध्ये किमान 5 मिनिटं आपल्या कार्याचा गौरव त्यांनी केला. काय भावना आहे आज दादा आपल्यामध्ये नाहीये? आणि अतिशय दुःख झालंय. हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी शॉक आहे. माझ्यासाठी स्वतः मी त्यांच्या सोबत स्टेजवर होतो. त्यांनी माझ्या प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या निवडणुका, प्रचार सगळं सोडून नागोठण्याला ते आले. त्यांनी भाषणामध्ये त्यांचा गौरव स्वतःचा कुठेही केला नाही, पण माझ्या एवढ्या वर्षाच्या कार्याची नोंद ही त्यांनी जनतेच्या समोर ठेवली आणि माझा सन्मान केला त्यांनी. त्याचबरोबर जो पक्ष बदल करण्याचा माझा निर्णय आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी सांगितलं, यापूर्वी आम्ही वेगळ्या विचारधारेचे, परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, त्या सरकारमध्ये सुद्धा आम्ही सामील झालो. कारण की असंख्य जनतेचे विषय, विविध सहकार्याचे विषय, ह्या सगळ्या विषयाला चालवण्यासाठी आणि त्याला न्याय देण्यासाठी सत्तेची आवश्यकता असते. आणि म्हणून न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही बाळासाहेबांच्या बरोबर सुद्धा पक्षात गेलो. त्यामुळे मी जी भूमिका घेतली, विकासाचा विषय विजन ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, ते त्यांनी बोलून दाखवलं की किशोर जैन यांनी जो घेतलेला निर्णय तो योग्य आहे, तो विकासाच्या दृष्टीने घेतलेला निर्णय, कुठल्याही स्वार्थाने कुठल्या ह्याच्याने घेतलेला नाही, असं जाहीरपणे त्यांनी अख्ख्या रायगड जिल्ह्याच्या जनतेसमोर सांगितलं. माझा परिचय पण नव्हता, माझी त्यांची तोंड ओळख पण नव्हती, पण कार्यकर्ता म्हणून प्रवेश दिल्यानंतर मला एका दिवसामध्ये रायगड जिल्ह्याचा सगळ्या जनतेच्या तोंडात मला त्यांनी पाठवलं. हे कार्य हे जेव्हा मोठी लोक असतात, ती मोठी लोक ह्याच विचाराची असतात. कार्यकर्त्याला मोठे करतात तेव्हा त्यांचा पक्ष मोठा असतो. आणि जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून संधी मिळाल्यानंतर मी केली आणि म्हणूनच मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या लोकांनी स्वीकारलं. या भागातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला स्वीकारलं आणि तटकरे साहेबांनी मला स्वीकारून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश घेतला, माझा सन्मान केला. राज्याचे आणि देशाचे कर्तृत्ववान असे नेते म्हणून ज्या अजितदादांची ओळख आहे, तुम्ही आताच म्हणालात, आणि खास आपल्या पक्षप्रवेशासाठी दादांनी हजेरी लावली होती. अत्यंत व्यस्त दिनचर्या असते. दादा ज्या पद्धतीनं तडफीनं काम करतात, महाराष्ट्रामध्ये करायचे, ज्या पद्धतीनं नागोठण्यामध्ये आले, आणि त्याने विशेष म्हणजे आपल्याला गौरवण्यासाठी अनेक कौतुकगार त्यांनी काढले. अनेक शब्दांमध्ये किमान 5 मिनिटं आपल्या कार्याचा गौरव त्यांनी केला. काय भावना आहे आज दादा आपल्यामध्ये नाहीये? आणि अतिशय दुःख झालंय. हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी शॉक आहे. माझ्यासाठी स्वतः मी त्यांच्या सोबत स्टेजवर होतो. त्यांनी माझ्या प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या निवडणुका, प्रचार सगळं सोडून नागोठण्याला ते आले. त्यांनी भाषणामध्ये त्यांचा गौरव स्वतःचा कुठेही केला नाही, पण माझ्या एवढ्या वर्षाच्या कार्याची नोंद ही त्यांनी जनतेच्या समोर ठेवली आणि माझा सन्मान केला त्यांनी. त्याचबरोबर जो पक्ष बदल करण्याचा माझा निर्णय आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी सांगितलं, यापूर्वी आम्ही वेगळ्या विचारधारेचे, परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं,
त्या सरकारमध्ये सुद्धा आम्ही सामील झालो. कारण की असंख्य जनतेचे विषय, विविध सहकार्याचे विषय, या सगळ्या विषयाला चालवण्यासाठी आणि त्याला न्याय देण्यासाठी सत्तेची आवश्यकता असते. आणि म्हणून न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही बाळासाहेबांच्या बरोबर सुद्धा पक्षात गेलो. त्यामुळे मी जी भूमिका घेतली, विकासाचा विषय विजन ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, ते त्यांनी बोलून दाखवलं की किशोर जैन यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे, तो विकासाच्या दृष्टीने घेतलेला निर्णय, कुठल्याही स्वार्थाने कुठल्या ह्याच्याने घेतलेला नाही, असं जाहीरपणे त्यांनी अख्ख्या रायगड जिल्ह्याच्या जनतेसमोर सांगितलं. माझा परिचय पण नव्हता, माझी त्यांची तोंड ओळख पण नव्हती, पण कार्यकर्ता म्हणून प्रवेश दिल्यानंतर मला एका दिवसामध्ये रायगड जिल्ह्याचा सगळ्या जनतेच्या तोंडात मला त्यांनी पाठवलं. हे कार्य म्हणजे हे जेव्हा मोठी लोक असतात, ती मोठी लोक ह्याच विचाराची असतात. कार्यकर्त्याला मोठे करतात तेव्हा त्यांचा पक्ष मोठा असतो. आणि म्हणून ते मला त्यांच्याकडे दिसलं. महाराष्ट्रात त्यांच्या मागे एवढं का आहे याचं कारण मला त्यात कळलं. अनेक वर्ष बाळासाहेबांचा सच्चा शिपाई, एक निष्ठावंत, कट्टर आणि खडवा शिवसैनिक म्हणून आपल्याकडं त्या ठिकाणी बघितलं जातं. आणि आम्ही पाहिलंय अनेकदा, आपल्याला विविध माध्यमांवर आम्ही पाहिलेलं आहे. आणि विशेषतः बाळासाहेबांचा ज्यावेळेस देहांत झाला त्यावेळेस जगाचे मीडिया जी आहे त्या ठिकाणी होते. आणि पहिल्या सर्कलमध्ये आपण बाळासाहेबांच्या अतिशय जवळचे होतात. त्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून बाळासाहेबांनी त्या ठिकाणी पक्ष सोडला. काय भावना मनामध्ये होती आणि कशासाठी नेमका हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला? काय कुठे आपल्यावर पक्षामध्ये अन्याय झाला का? किंवा कशा पद्धतीनं आपल्या भावना कुठे दुखावल्या का? उद्धव साहेब देखील आपल्याला त्या ठिकाणी नावाने, आणि आपण जेव्हा जाल त्यावेळेस आपला पहिला कॉल, आपण एक रायगड जिल्ह्यातले असे शिवसैनिक असाल, शिवसेनेचे नेते असाल, की आपला कॉल हा पहिल्या रिंगला त्या ठिकाणी उचलला जायचा. काय असे प्रसंग आला, काय वेळ आली की आपल्याला राष्ट्रवादीची? नाही, कुठलाही असा माझ्यावरती प्रसंग आला नाही, कुठली माझी अशी अडचण तयार झाली नाही की ज्याच्यामुळे मी पक्ष बदलावा. हा बदलण्याचा जो निर्णय आहे तो फक्त विकास आणि जनतेचं जे माझ्यावरती प्रेम आहे त्याला न्याय देण्याची कुठली संधी मला इथे दिसत नव्हती, राहिली नव्हती. मला वैयक्तिक त्या कुटुंबाने खूप प्रेम केलं. मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी जर असतो तर आजही त्यांच्यासोबत राहिलो असतो, तर माझा वैयक्तिक स्वार्थ झाला असता. परंतु जनतेला मी न्याय देऊ शकत नव्हतो, म्हणून हा निर्णय घेतला गेला. माझं वय 59 आहे, माझ्यासोबत 33 वर्ष 25 वर्ष कार्यकर्ते काम करतायत. पण आज सुद्धा त्यांची आर्थिक अजून सुद्धा नाड्या त्यांच्या आर्थिक अजून तशा मजबूत नाही आहेत. आणि पुढच्या पिढीला सुद्धा त्याच्या कुटुंबात त्यांना व्यवस्था देता येत नाही. आणि म्हणून कुठेतरी कार्यकर्त्याला सुद्धा संधी भेटली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, खालील जे माझे मतदार आहेत, माझे जे कार्यकर्ते आहेत, हे टप्प्याटप्प्याने कमी होण्याची सुरुवात झालेली होती. आणि सगळं होताना मग आपण कुठेतरी न्याय देण्यासाठी लोक जर आपल्यासोबत राहिलीच नाही तर मग आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मी बाळासाहेबांच्या म्हणजे विचारधारेला राहूनच हा पक्ष प्रवेश केलेला आहे. त्याच्यात मी कुठलाही असा वेगळा विचार केलेला नाही, कुठलाही माझा त्यात स्वार्थ नाही, हे सगळ्या नागरिकांना माहिती आहे. आणि म्हणून अजितदादा जाहीररित्या बोललेले आहेत की हा निर्णय विचाराने घेतलेला आहे आणि त्या घेतलेल्या निर्णयाला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आणि तशी साथ सगळे देत आहेत. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते माझ्या बरोबर आहेत, भारतीय जनता पक्षाचे सगळे मंडळी प्रमुख माझ्या बरोबर आहे. तसं शेतकरी कामगार पक्ष आमच्या अलायन्समध्ये नव्हता, पण आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातला शेतकरी कामगार पक्ष पण माझ्यासोबत आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, आव्हानात्मक आहे का, चुरशीची आहे का? एका बाजूला 5 पक्ष त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आपल्या विरोधामध्ये उभे ठाकले युवा चेहरा शड्डू ठोकून आपल्या सोबत त्या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मैदानात आहे. तरुणाईची क्रेज कशी आहे, आपल्या सोबत कशा पद्धतीने त्या ठिकाणी मतदार म्हणून जनता आपल्या सोबत कशी राहील, काय विश्वास आहे? नाही, मी या ठिकाणी 25 वर्ष काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांच्या गावात असणारे ग्रामपंचायती, त्यांचे असणारे पक्षाचे जबाबदार मंडळी, त्या गावात मी विरोधी म्हणून काम केलेलं आहे. पण विरोधी म्हणून काम करताना मला कधी शक्य झालं नाही की त्यांची 10 मतं मी माझ्याकडे फोडून घेऊ शकतो किंवा आतून गद्दारी करून मला मिळू शकतं, असं कधीच झालं नाही. भारतीय जनता पक्षाचं पण तसंच आहे की तिथून मला कधी अशी उचलून मतं माझ्याकडे वळवता नाही आली.
आमच्या विभागामध्ये अगदी क्लिअर सगळ्या गोष्टी आहेत की जे ज्या पक्षाशी आहेत ते त्या पक्षाशी निष्ठावंत आहेत. आणि म्हणूनच ह्या निवडणुकीमध्ये 11 ग्रामपंचायती माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघात आहेत. तर माझ्याकडे असणाऱ्या ग्रामपंचायती सर्व माझ्यासोबत आल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामपंचायती ह्या सुद्धा सोबत आहेत. भारतीय जनता पक्ष माझ्याबरोबर आहे आणि हे तिन्ही पक्ष तिन्ही म्हणजे माझी मतदान, भारतीय जनता पक्षाचं मतदान, राष्ट्रवादीचं मतदान हे प्रत्येक जण टिकून ठेवणार आहे. हा माझा इतिहास जुन्या 20 वर्षाचा आहे. ती मतं कुठे हलत नाही, कुठे जाणार नाही, कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही आणि कधी इकडे तिकडे सरकत नाही. मी बघितलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे हा जो काही उमेदवाराचं आव्हान वगैरे हे काही मी मानत नाही. पूर्वी माझ्याकडे 5च ग्रामपंचायती होते, तरी जिल्हा परिषदमध्ये 3000 मतांनी निवडून आलो. आता 11च्या 11 ग्रामपंचायती आहेत, 42 बूथ आहेत. या 42 बूथमध्ये कुठेही मला असं दिसत नाही की जनता कुठेतरी त्यांच्या पाठीशी आहे, असं कुठेच दिसत नाही. त्यामुळे मी आव्हान मानत नाही. मी या निवडणुकीला जनतेसमोर जाण्याची जी संधी आहे ती घेतलेली आहे. जनता माझ्याबरोबर पूर्ण आहे, त्यांच्याशी भेटीगाठी होत आहेत, त्यांचे प्रश्न समजत आहेत, त्यांच्या समस्या समजत आहेत, हे मी बघतोय. त्यामुळे या निवडणुकीला मला आव्हान अतिशय नगण्य आहे. कारण समोर जी व्यक्ती आहे विजयाची खात्री आहे. विजय म्हणजे आव्हानच नाही आहे माझ्यासमोर. त्यामुळे विजयाचा काही प्रश्न येत नाही. विजय हायेस्ट मताने कदाचित रायगड जिल्ह्यातला मोठा विजय हा असेल. कारण 11 ग्रामपंचायती, तिथली जनता, तिथले सर्व पक्ष हे माझ्याबरोबर आहेत. ती सगळी त्या ज्या ठिकाणी आहेत ते निष्ठावंत आहेत. कोविड काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण काम केलं, उद्धव साहेब होते, आपणही त्यावेळेस पक्षामध्ये होतात, पण ज्या पद्धतीनं आपण कोविड सेंटर उभारलं, त्या ठिकाणी आपण ज्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला, काय सांगाल? आता हा कोविडचा काळ संपलेला आहे, तर त्यावेळेसचं काम आहे ते लोकांच्या लक्षात राहिले आपलं? नाही, मी कायम संकटकाळी हजर असतो. संकटकाळी मी फार धोरणात्मक निर्णय घेत असतो आणि म्हणून कोविड काळामध्ये कोविड सेंटर नागोठण्याला मी माझी स्वतःची चालू असलेली शाळा ही दिली. याचं कारण आहे की शाळेची आज गरज नाही, आज कोविड सेंटरची गरज आहे. आज आपल्या भागातल्या लोकांना लोक वाचली पाहिजेत ही आवश्यकता आहे. आणि या हेतूने मला अनेक लोकांनी सांगितलं शाळा परत चालणार नाही, कोण येणार नाही तुमच्याकडे. म्हटलं उद्या नाही आले तरी चालतील, पण कोविड सेंटर मधून सगळी माणसं जगली पाहिजेत. आणि तुम्हाला गर्वाने सांगेल का 2000 पेशंट झाले तिथे. 2000 एकही पेशंटची डेथ केस ही झाली नाही. अनेक लोक आजही समाधानाने मला सांगतात की ही व्यवस्था इथे घरच्या घरी मिळाली म्हणून आम्ही तिथून घरी आलो. नाही तर अनेक कोविड झालेली मंडळी कुठे गेली आणि कुठं कधी परतली पण नाही. पण एक विश्वासाने सगळी इथे कोविड सेंटरचा त्यांनी लाभ घेतला आणि त्याची या सगळ्या बऱ्याच गोष्टीची नोंद जनतेमध्ये असल्यामुळेच मी खात्रीने सांगतो की तरुणांचा पण मी नेता आहे, महिलांचा पण माझ्यावरती विश्वास आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना वाटतो की आमच्या मुलांसाठी शिक्षणाची जी वाहिनी आहे किशोर जैनने आणलेली आणि म्हणून किशोर जैनला फक्त एकच मत द्यायचं, पण त्याच्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत ह्या आमच्यासाठी बारमाही उपयोगी पडतात. आणि त्याच्यामुळे निवडणूक वेगळा प्रचार वेगळा काही करण्याची मला गरज आहे असं वाटत नाही. पण निवडणूक आला म्हणून भेटलं पाहिजे, सभा घेतल्या पाहिजेत म्हणून हा सगळा आम्ही करतोय. परंतु समोरच्या माणसाचं कुठलंही आव्हान आहे असं वाटत नाही, कारण त्याचा कुठलाही इतिहास किंवा त्याचं जुनं भूतकाळ असं नाही आहे की जे समाजासाठी काही काम केले, कुठल्या विषयासाठी तरी लोकांमध्ये गेलेलं आहे, कुठल्या असं कुठलंही त्याचं हे नाही आहे. त्यामुळे जनता हुशार असते. जनता आता ते कॉन्ट्रॅक्टची माणसं आहेत, कॉन्ट्रॅक्टचा पैसा आहे, सगळे मजा करतील. आणि मी सांगितलं काय मजा करायची ती करून घ्या, शेवटचे दिवस आपले आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा, आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा असताना इंग्रजी माध्यमाची शाळा नागोठण्यामध्ये आली पाहिजे, विद्यार्थी शिकलं पाहिजे, इंग्रजीचं ज्ञान घेऊन जी प्रगत पिढी आहे ती देखील झाली पाहिजे. हा उद्देश ठेवून आपण ज्या इंग्रजी शाळा या ठिकाणी काढलेल्या आहेत त्याची सुरुवात जी आपण केली, इंग्रजीचं दालन शाळेचं आपण उघडलं, काय नेमकी कुठून प्रेरणा होती आणि काय नेमकी? नाही, जसं तुम्ही आता कोविड सेंटरचा विषय आहे, ती आवश्यकता होती म्हणून तो धाडसी निर्णय मी घेतला. तसंच इंग्लिश मिडियमची शाळा ही पण आवश्यकता आहे, या भागातली आवश्यकता आहे. या भागात येणारा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये जर आपली मुलं इंग्लिश शिकली नाही तर पुढे त्यांना पर्याय तयार होणार नाही. आणि म्हणून मी तो इंग्लिश मिडियमचा बीज रोवला, जो आज KG पासून PG पर्यंत पोहोचला. आपण सांगता की या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये जे नवनवीन प्रकल्प आहेत, काही प्रकल्प विस्थापित आहेत, काही प्रस्थापित आहेत, काही येऊ घातलेले प्रकल्प आहेत आणि मुंबई जी आहे ती
तिसरी मुंबई म्हणून पेन देखील घोषणा झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर एका बाजूला पाहिलं तर अनेक सुशिक्षित बेरोजगारांची संख्या या ठिकाणी वाढते, व्यापक स्वरूपाची ही संख्या आहे आणि ते लोक जे आहेत ते आपल्या रोजीरोटीसाठी, पोटापाण्यासाठी त्यांना इथून इतर राज्यामध्ये जावं लागतं किंवा इतर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये दूर जावं लागतंय. एवढे मोठे प्रकल्प या ठिकाणी येत असताना इथले लोकप्रतिनिधी त्यांना नोकऱ्या देण्यामध्ये कमी पडतात का? परप्रांतीय देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात आणि ते देखील आपला डोलारा या ठिकाणी विस्थापित करतात. काय सांगाल? कशा पद्धतीनं बेरोजगारांची ही समस्या सुटेल? युवकांना रोजगार, त्यांच्या हाताला काम, त्यांच्या घराची चूल पेटवण्यासाठी भविष्याच्या काळात तुम्ही या इथले लोकप्रतिनिधी बघा, झालात तर काय कराल? माझ्याकडे दरवर्षी 300 इंजिनियर तयार होऊन निघतात. हं. हे 300 इंजिनियर मधले जर 5-10 लोक सोडली हं. तर उर्वरित सर्व लोक ही माझ्या या रायगड जिल्ह्यातले असतात आणि ते इंजिनियर झाल्यानंतर ह्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जातं. JSW मध्ये माझी इंजिनियर जातात. बेरोजगारी काढणं, बोलणं हे सोपं आहे. सगळे नेते बोलतात बेरोजगारीवरती आम्ही काहीतरी करू, पण कोणाकडे ठोस असं काही दिसत नाही मला. बेरोजगारी घालवण्यासाठी सगळ्यात मोठा उपाय जर असेल तर तंत्र शिक्षण हे असलं पाहिजे आणि तंत्र शिक्षणची मुहूर्तमेढ इथे नागोठण्यामध्ये मिरवली, माझ्या कॅम्पसमध्ये मिरवली आणि आता दरवर्षी 300 इंजिनियर्स निघत आहेत, दरवर्षी 60 फार्मसिस्ट निघत आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनचा एक कोर्स आहे इंडस्ट्रियल सेफ्टी. तो पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स केल्यानंतर त्यांना कंपनीमध्ये डेव्हलपमेंट मिळते, स्वतःचं प्रमोशन मिळतो, परदेशात जायची संधी मिळते. तो कोर्स माझा 10 वर्ष सुरू आहे. म्हणजे याच्यातून हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे, हजारो तरुणांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. हे मी जिवंतपणे करून दाखवलेलं आहे. मी आज निवडणुकीला उभं राहिलो, मी न्याय देईन किंवा मी रोजगार देईन असं कधी मी म्हणण्याची गरज नाही, कारण माझा 100 लोकांना तुम्ही भेटलेत शिक्षित झालेल्या या भागातल्या किंवा रायगड जिल्ह्यातल्या कुठल्याही मेडिकलच्या दुकानात गेलेत तर माझंच नाव घेणार की मी शिकलो किशोर मुंडे. त्यांच्यामुळे मी उभा आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा हा अंतिम टप्पा आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामुळे उमेदवारांपुढे मोठा पेच आहे. लोकांपर्यंत पोहोचायचं कसं? पण ज्यांनी आधी 4-5 वर्ष किंवा अनेक वर्ष जे जनतेमध्येच आहेत त्यांना काही कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा खटाटोप करण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र अशातच काय सांगाल? जनतेमध्ये जाताय, गाव खेड्यापाड्यामध्ये जाताय, आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचताय, कशा पद्धतीची प्रचाराची रणनीती आहे आणि जनतेला काय आपलं आव्हान आहे? शेवटचा प्रश्न. जनतेला माझी ओळख आहे हं. आणि माझी ओळख माझ्या कामानी आहे. आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा मी जी कामं केलेली आहेत त्यामुळे मला प्रत्यक्ष किशोर जैन आणि त्याचा विकासाचा विजन हे आदिवासी वाड्यांना पण माहिती आहे. जे अनेक वर्ष, आता साधा वासगावचा रस्ता आहे, कित्येक वर्ष किती नारळं फुटली पण झाला नाही, पण मी त्याचा पाठपुरावा करून गीते साहेबांच्या माध्यमातून तो रस्ता पूर्ण करून घेतला. असे अनेक आदिवासी वाड्यांवरचे रस्ते आहेत, आदिवासी वाड्यांवरचे विषय आहेत. इतर गावांमध्ये पण प्रत्येक गावात गेलो तर माझं काम आहे. मग पाण्याचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल. त्यामुळे मला हे काय असं नवीन इलेक्शन म्हणून जातोय किंवा काय, फक्त मला जनतेला आव्हान एवढंच करायचं आहे, जे काही आता ह्या निवडणुकीमध्ये प्रकार सुरू आहेत, ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार चालू आहेत, ज्या पद्धतीने तरुण मुलांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, या सगळ्या गोष्टीपासून सावध राहायचं आहे आणि आपलं नातं जे आहे विकासासाठी एकमेकांचं, ते नातं अबाधित राहण्यासाठी कुठेही चुकीच्या दिशेने जाऊ नये. कुठेतरी चुकीच्या दिशा झाल्यानंतर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतात आणि म्हणून माझं आव्हान एवढंच आहे की आपल्याला 365 दिवस जनतेसाठी माझी मी पतसंस्था आहे, माझी एज्युकेशन संस्था आहे, माझ्याकडे निवडून आल्यानंतरचे विजन आहेत, हे सगळे एकमेकांचे आपले नाते आहेत. ते नाते आपल्यापर्यंत पोचवायचे, ते विषय आपल्यापर्यंत पोचवायचे. म्हणून कोणतरी असा हे ज्या गोष्टी करतोय त्याच्यामुळे आपल्यामध्ये दुरावा तयार होऊ शकतो. अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे. म्हणून आपण, आणि जनता हुशार आहे, मला माझ्या आव्हानाला 100% साथ देतील. ज्या ज्या वेळेला मी नागोठणा पंचायतीसाठी आव्हान दिलं, जिल्हा परिषदसाठी आव्हान दिलं, भरभरून मला स्वीकारलेलं आणि त्याचा रिझल्ट मी दिलेला असल्यामुळे आत्ताच्या आव्हानामध्ये खूप जास्ती मला जनतेचं सहकार्य मिळेल हा विश्वास मला आहे.
आपल्या सगळ्या जनतेला मी आवाहन करतोय की ही जिल्हा परिषद रायगड जिल्ह्यातली सगळ्यात मोठ्या मताने निवडून आलेली असावी, एवढं तुम्ही भरभरून मतदान द्यावं ही विनंती मी सगळ्यांना करेन. धन्यवाद. माझ्यासोबत किशोर जैन सर होते आणि त्यांनी एकूणच विकासाचं विजन, नागोठणे विकासाचं कसं मॉडेल असलं पाहिजे आणि सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून सत्तेच्या वापरातून कशा पद्धतीने या ठिकाणी विकासात्मक जडणघडण होईल आणि जे काही प्रलंबित प्रश्न नागोठणेकरांचे राहिलेले आहेत ते कशा पद्धतीने सोडवण्याच्या प्रक्रियेला वेग येईल आणि रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे जितके उमेदवार आहेत त्याच्यामध्ये हायेस्ट मताधिक्य मिळवून माझा कशा पद्धतीने विजय होईल या अतिविश्वासानं किशोर जैन यांनी या ठिकाणी विजन मांडलेलं आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड कोकण.